प्लीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण ओल्या नारळाच्या वड्या केलेल्या आहेत। एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत। आता ही वडी खुसखुशीत कशामुळे झालेली आहे, त्याच्यामध्ये काय घातलंय, त्याच्यामुळे ही वडी इतकी खुसखुशीत झाली हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल। आणि ही वडी मी गूळ वापरून केलेली आहे, म्हणजे वडी करताना गूळ वापरलेला आहे। ओल्या नारळाच्या वड्या तर सगळेच करतात, पण माझ्या वडी करण्याची जी पद्धत आहे ना ती तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि तुम्ही प्रत्येक वेळेस नारळाची वडी करताना मी जी पद्धत दाखवली ना ती पद्धतच तुम्ही करणार हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते। इतक्या मस्त आणि खुसखुशीत ह्या वड्या होतात। याच्यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही, कुठला केमिकल कलर वापरलेला नाहीये, अगदी घरगुती पद्धतीच्या ह्या वड्या आहेत। तुम्ही एकदा नक्की करून बघा। हे पहा, दिसायला सुद्धा किती छान दिसते वडी नारळाची आणि अगदी सहज तुटते। एकदम खुसखुशीत ही वडी झालेली आहे। अगदी ज्यांना दात नाहीत ते सुद्धा ही वडी अगदी सहजपणे खाऊ शकतात। चला तर आता रेसिपी पाहूयात। हे नॉनस्टिकच्या कढईमध्ये मी एक मोठा चमचा तूप घातले, त्याच्यामध्ये आता मी 1 वाटी ओला नारळ घातला आहे। आता वाटी थोडंसं मी दाबून भरली होती, तर 1 वाटीपेक्षा थोडंसं जास्त आहे। आता एक 5 ते 7 मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातला ओलसरपणा थोडा कमी होतो आणि वडी जेव्हा आपण करतो ना तर ती जास्त दिवस टिकते। तर आता याच्यामध्ये 1 वाटी ओला नारळ असल्यामुळे मी याच्यात पाऊण वाटी गूळ घातलेला आहे। आता तुम्हाला वडी थोडी गोड हवी असेल तर 1 वाटी ओला नारळ असेल तर तुम्ही 1 वाटी गूळ घालू शकता, म्हणजे दोन्हीचं प्रमाण सेम ठेवू शकता। आता गूळ चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे गूळ चांगला वितळवून घ्यायचा आहे। हे पहा, गूळ पूर्ण वितळला आहे। आता त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून वेलची पावडर आणि अर्धा टीस्पून मी जायफळ पावडर घालते आणि नंतर पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ पूर्ण छान असा त्या खोबऱ्यामध्ये छान मिक्स झाला पाहिजे आणि मिश्रण थोडंसं आपलं कोरडं झालं पाहिजे। आता हे छान आपलं कोरडं होत आलेलं आहे। सतत हलवत राहायचं, नाही तर मग खाली जर लागलं ना मिश्रण बुडाला तर मग करपट असा वास वडीचा येऊ शकतो। ही वडी चवीला खूप छान लागते। आता याच्यामध्ये मी पाव वाटी मिल्क पावडर घातलेलं आहे। हे पहा, आता हे मिल्क पावडर घातल्यामुळे ह्या वडीची चव खूप जास्त वाढते आणि वडी एकदम खुसखुशीत होते। अगदी तोंडात घालताच विरघळेल इतकी खुसखुशीत ही वडी होते। चवीला तर एक नंबर होते आणि करायला बघितलं ना किती सोपी आहे। आता ही वडी जर तुम्ही बाहेर ठेवली तर 2 ते 3 दिवस राहते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर 8 दिवस राहते। आता हे मिश्रण आपलं चांगलं कोरडं झाल्यानंतर आपण आता एक प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये मी हा बटर पेपर ठेवला आहे। तुमच्याकडे असा बटर पेपर नसेल तर तुम्ही एक स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे मिश्रण असं त्यामध्ये घालायचं। आता मी हे मिश्रण जे आहे ते या बटर पेपरवर घालते। हे पहा, आता तुम्हाला हे मिश्रण बघून कळतच असेल की ते कितपत घट्ट झालं पाहिजे। आता हे छान असं प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं, म्हणजे इक्वली सगळ्या बाजूने छान व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं, म्हणजे वडी आपली सगळ्या वड्या एकसारख्या होतात। आता हे छान पसरवून झाल्यानंतर लगेच याच्या सुरीने वड्या पाडून घ्यायच्या। हे पहा, आता मस्त याच्या छान एकसारख्या वड्या पाडून घ्यायच्या आणि हे तुम्हाला किती जाड किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही वड्याचं मिश्रण जे आहे ते पसरवायचे। म्हणजे पातळ हवे असेल तर तुम्ही मोठ्या प्लेटमध्ये घेऊन सुद्धा ते पसरवा, किंवा थोडी जाड हवी असेल तर थोडी छोटी प्लेट घेऊन तुम्ही ते मिश्रण ठेवा, म्हणजे मग वडी थोडीशी जाड होते। आता याच्यावरती मी पिस्ता घालते। पिस्ता असा जरा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे जाडसर असा आणि तो वरून घातला आहे। त्यामुळे काय होतं, वडीची चव पण वाढते छान आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते। हे पहा, आणि आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे पहा, हे थंड झाले। आता फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालतं, बाहेरच असं छान ठेवायचं आहे। मग थंड झाल्यानंतर हे पहा, आता याच्या किती छान वड्या निघतात। हे पहा, बघूनच तुम्हाला कळत असेल, अगदी सहज याच्या वड्या निघत आहेत। मिल्क पावडर घातल्यामुळे या वड्या पहा इतक्या छान अशा खुसखुशीत होतात, अगदी तोंडात घालताच विरघळेल इतक्या खुसखुशीत होतात। नारळाची वडी तुम्ही खुसखुशीत नारळाची वडी तुम्ही 100% कधी खाल्ली नसेल हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते। तर ही वडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलीत ना तर 15 दिवस आरामात राहते, म्हणजे 15 दिवस छान राहते। फक्त खायच्या आधी तिला एक 5 ते 10 मिनटं बाहेर काढून ठेवायचे, नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर खायचे आणि फ्रीजच्या बाहेर जर ठेवलीत ना तर 3 ते 4 दिवस आरामात ही वडी तितकीच छान खुसखुशीत राहते।
हे पहा दिसायलासुद्धा या वड्या फार सुंदर झाल्यात आणि चवीला तर एक नंबर वडी झालेली आहे. तेव्हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्की करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा नक्की करा. आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा, कारण जेव्हा तुम्ही अशा छान कमेंट्स करता ना तेव्हा अजून छान छान रेसिपी बनवण्याला उत्साह येतो, नवीन नवीन रेसिपी बनवाव्याशा वाटतात. तर कमेंट नक्की करा आणि रेसिपी शेअरसुद्धा करा. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपी.